लसीकरण हे 3 वर्ष कालावधीसाठी. सार्वजनिक आरोग्य म्हणजे लोकांची चांगल्या प्रकारे त्याच्यामुळे कोणी डॉक्टर कोणी इंजिनिअरिंग त्या गोष्टी होत असतो म्हणजे कोणाला शिकण्याचा समान अधिकार होतात त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे शिक्षण घेतले जाते आणि त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे डिग्री घेतली जाते. त्यामुळे काय व्हायचं की आपल्याला भारत देशामध्ये जे काही आजारी पडायचे लोक त्यांना पाहिजे तशी ट्रीटमेंट नाही भेटायची पाहिजे तसा उपचार भेटायचा आणि मग अनेक लोक हे मरून जायचे डेथ होऊन जायचे. मग त्याच्यानंतर जेव्हा आपली 6वी जनगणना झाली म्हणजे भारतामध्ये किती लोक आहेत त्यांना काउंटिंग करण्यात आलं तेव्हा असं लक्षात आलं की आपल्या भारत देशामध्ये जरी समजा 10 लोक जन्माला येत असतील तर त्याच्यामध्ये 6 लोक हे मरून जायचे. जन्माचा म्हणजे 1-1.5 वर्षानंतरच ते मरून जायचे. त्याचं कारण काय की त्यांना योग्य प्रकारे उपचार भेटायचा नाही योग्य प्रकारे ट्रीटमेंट भेटायची नाही आहार भेटायचा नाही चांगल्या प्रकारे परिसर नव्हता स्वच्छ परिसर नव्हता. व त्याच्यामुळे भारताच्या शासनाने किंवा सरकारने असं ठरवले की आपण आता ही संख्या कमी करायला पाहिजे म्हणजे मरण न लावलं नाही का त्याच्यामुळे तेव्हा आपण हे चालू केलं. सार्वजनिक आरोग्य म्हणजे काय लोकांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली. लोकांची काळजी घेणे लोकांना चांगल्या प्रकारे आहार देणे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आपल्याला अवेलेबल करून दिले कारण आणि जर आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल जर खराब असेल किंवा मग आपल्याला लगेच उपचार भेटत नसेल तर आपण त्याच्यावर गव्हर्नमेंट हॉस्पिटल सार्वजनिक आरोग्य म्हणजे काय की एखाद्या व्यक्ती आजारी पडू नये एखादा व्यक्ती आजारी पडला की त्याचे उपचार करणे हाच नाही तर जर आपण आजारीच पडू नये त्याच्यासाठी जे शासन काम करतं ना त्याला सार्वजनिक आरोग्य म्हणतात. म्हणजे जसं आपल्याला आता कोरोना आला तर कोरोनाची जी लस होती ती फक्त कोरोना ज्यांना झालेला आहे त्यांनाच दिली होती का सरांना का दिली होती त्यांना कोरोना व्हायला पाहिजे ते कुठून आलं होतं सार्वजनिक आरोग्य जे विभाग आहे ना त्यांच्या थ्रू आलं होतं की सगळ्यांना कोरोनाची लस द्या म्हणजे कोणीही आजार पडणार नाही कोणीही कुणाची मृत्यू होणार नाही जे देवाने जे जीवन दिलेलं आहे ते परत जगतील. स्वच्छता पाणी पुरवठा चांगल्या प्रकारे ज्या गावामध्ये स्वच्छ पाणी नाही राहत तुम्ही पाहिलं असेल तिथं दरम्या वगैरे राहतात स्वच्छ पाणी पुरवठा पाहिजे. त्याच्यानंतर नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान चालू केलं जातं कारण की लोक आजारी पडले काय सांगत आहे की परिसराने चांगले राहिले पाहिजे. भारत देशात फार विकसित झाला आणि मग आपल्या भारत देशामध्ये अनेक डॉक्टर झाले इंजिनिअरिंग झाले आणि मग डॉक्टर झाले त्याच्यामुळे आपली पिढी चांगल्या प्रकारे होऊ लागली. पूर्वी कसं व्हायचं की आपल्याला किडनीमध्ये काय प्रॉब्लेम आहे हार्टमध्ये काय प्रॉब्लेम आहे आपल्या हृदयात काय प्रॉब्लेम आहे तुम्ही देशामध्ये जावं लागत पण आता कसं झालेलं आहे आपण आता विदेशात जातो आता आपल्याला भारत देशामध्ये सर खूप काही गोष्टी होते ज्यांनी म्हणजे आपल्या हृदयामध्ये जर छेद राहिला त्या हृदयामध्ये छेदामुळे आपल्याला आपण मरून जाईल. त्याच्यामुळे मग डॉक्टर एन गोपीनाथन 1962 साली यांनी आहे ना पहिलं म्हणजे तमिळनाडू जे एक स्टेट आहे राज्य आहे तिथं ओपन हार्ट सर्जरी केली होती आणि ती सक्सेस झाली होती. त्याच्यानंतर आपल्या भारत देशामध्ये हे ओपन हार्ट सर्जरी सांगतात म्हणजे आपल्या हृदयामध्ये जर एखादा छेद राहिला तर तुम्हाला व्यक्ती पूर्वी कसं 1962 पहिले काय व्हायचं की तुम्हाला व्यक्ती मरून जायची पण 1962 काय झालं की जे ओपन हार्ट सर्जरी आणि ना जे हृदयामध्ये छेद वगैरे राहतं ना तर ते म्हणजे भरण्यासाठी त्यांनी डॉक्टर गोपीनाथ त्यांनी ज्या ट्रीटमेंट केली ना ती सक्सेसफुल झाली होती. त्याच्यानंतर ते आता म्हणजे आपल्या भारत देशामध्ये ती वाली गोष्ट झाली जर आपण आजारी पडेल कुणाच्या हार्टमध्ये काही झालं काही असेल तर आपल्या भारत देशामध्ये त्याची ट्रीटमेंट मग त्या वर्षापासून चालू होण्यात आली. समजतं ना. त्याच्यानंतर पूर्वी कसं व्हायचं की एखाद्याला जन्मातच अपंग वगैरे किंवा मग ॲक्सिडेंटमध्ये आपल्याला हात पाय जर दुखत असेल तर मग पूर्वी कसं व्हायचं तो आला की त्याचं आयुष्य तसंच नाही
इथे गोष्ट सांगते. पूर्वी असं व्हायचं की ते बिना हाताची किंवा पायाची राहायची, बिना डोळ्याची, बिना नाकाची राहायची आणि काही वर्षांनी ते मरून जायचे. पण काय डॉक्टर प्रमोद सेठी यांनी, जे डॉक्टर प्रमोद सेठी होते ना, त्यांनी आहे ना प्रयोग केला. प्रयोग त्याच कॉलेजमध्ये, जे कॉलेज होते ना तमिळनाडूमध्ये, त्याच कॉलेजमध्ये केला आणि त्यांनी आर्टिफिशियल म्हणजे माती कशी आहे, नॅचरली आहे, म्हणजे जी आपल्याला नॅचरली अवेलेबल करून दिली आहे. आणि क्ले माहिती का लहान मुलांना, तो क्ले काय आहे, तो आर्टिफिशियल आहे. लोकांनी बनवलेला आणि नॅचरली म्हणजे निसर्गाने. तर मग आर्टिफिशियल हात पाय यांना डॉक्टर प्रमोद सेठी यांनी आहे ना, डॉक्टर प्रमोद सेठी यांनी आहे ना आर्टिफिशियल हात पाय कान नाक डोळे बनवले. म्हणजे ते आपल्या भारत देशामध्ये आले. म्हणजे आपल्या भारत देशामध्ये आपल्याला विदेशात जावं लागलं, ते आपल्या भारत देशामध्ये त्यांनी प्रयोग केला ना, त्याच्यानंतर आपणही बिना हात पायांचा तर राहू शकत, आपण हात पाय लावून आपण करू शकतो, आपण चालू शकतो त्या आर्टिफिशियल हात पाय लावल्याने. म्हणजे जे आपण आज जसं आपल्याला हात पायाचा तसं आपण काम करू शकतो. ते कोणी करून दिलं होतं, डॉक्टर सेठी यांनी पहिला प्रयोग केला होता. त्याच्यानंतर ते शेतीही करू, म्हणजे ज्यांनी आर्टिफिशियल हात पाय लावले त्यांना शेतीही करू शकतात. आपल्या सामान्य माणसासारखे त्यांचे हात पाय चालू शकतात, पण त्याच्यासाठी खर्च खूप जास्त लागतो. त्याच्यानंतर आहे किडनी ट्रान्सप्लांट. किडनी ट्रान्सप्लांट तुम्हाला माहिती का? किडनी म्हणजे आपल्याला दोन किडन्या राहतात. जर एखादी किडनी खराब झाली, तर एखाद्या व्यक्तीने आपल्याला दान केली आणि आपण ती वाली किडनी आपल्या शरीरामध्ये टाकली, त्याला किडनी ट्रान्सप्लांट होतं. मी आता सोपं सांगतो. तुमच्याकडे सायकल असेल, सायकलचा जर एखादा पार्ट जर खराब झालेला असेल, तर तो तुम्ही काय करतात? तो पार्ट काढून टाकतात आणि दुसरा पार्ट टाकतात. त्याच प्रकारे जर आपल्या शरीरामध्ये किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे आपल्याला वाटू परत लागते आणि ती वाली प्रॉब्लेम पहिले खूप जास्त होती, म्हणजे त्याच्यावर काही ट्रीटमेंट नव्हती आणि म्हणून काही ट्रीटमेंट नाही असल्यामुळे लोक किती सहन करणार नाही का. त्याच्यामुळे ते लोक डॉक्टर जॉनी व डॉक्टर मोहन हे जे होते ना, त्यांनी किडनी ट्रान्सप्लांट हा प्रयोग केला आणि तो सक्सेसफुल झाला होता आपल्या भारत देशामध्ये. म्हणजे आपल्याला आजार लागू नये म्हणून आपण लस घेतो. आपल्या लहानपणापासून काय ते लस पोलिओ नको व्हायला पाहिजे. पोलिओ म्हणजे अपंग, ते नको व्हायला पाहिजे म्हणून याच्यामुळे लहान मुलं मरून जायचे, हे वाढे आजार पाहिजे. पण मग लसीकरणामुळे आता मृत्यूचे प्रमाण हे कमी झालेले आहे, लहान मुलांचे मृत्यूचे प्रमाण कमी झालेले आहे आणि त्याच्यामुळे सर्व चांगल्या प्रकारे जगू शकतात. समजलं का? आता सांगितलं ना, लोकांची काळजी. लोकांची काळजी घेणे, किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे काय? किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे आपली किडनी खराब झाली तर अरे वा, व्हेरी गुड. याच्यासाठी खरंच शासकीय सार्वजनिक आरोग्य केंद्र
वरती हात करा. सीएमई माहिती तिला माहिती असतं. येऊन सोडवायला दुसरा प्रश्न